मंडळी नमस्कार. आज जागतिक पर्यटन दिन आहे आणि पर्यटन विभागाचे यंदाचे ब्रीदवाक्य आहे शांतता. या निमित्ताने जाणून घेणार आहोत राज्यात आणि देशात एकमेव पर्यटन तालुक्याशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर पर्यटनाचा प्रबंध तयार करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील मनोज हडवळे यांनी केलेल्या पाठपुराव्याने जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून शासनाने जाहीर केला आहे. त्याला कारणही तसंच आहे, कारण जुन्नर तालुका हा निसर्ग संपत्तीने नटलेला आहे. विशेषतः सह्याद्रीच्या कडेकपारीत असणारे शिवकालीन किल्ले ही नेहमी ट्रेकरचे आकर्षण ठरले आहे. यासोबतच इथे असणारी शेती ही देखील समृद्ध अशी आहे. त्यामुळेच इथे अनेक कृषी पर्यटन केंद्र पाहायला मिळतात. पुण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली पराशर कृषी पर्यटन केंद्राने जुन्नर तालुका पर्यटन होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न देखील केलेत आणि शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केला आहे. पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राला भेट देऊन तिला आपण या ठिकाणची सगळी माहिती घेणार आहोत आणि पाहणार आहोत नेमका काय आहे पर्यटन दिनाचा हा विशेष रिपोर्ट. शासन एक लिमिटपर्यंत काम करू शकतो, पण एक इकोसिस्टम डेव्हलप होण्यासाठी स्थानिक लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे, व्यावसायिकांनी पुढे येणं गरजेचं आहे. शासनाने आता 2024 मध्ये पॉलिसी आणली, अपडेटेड पॉलिसी आणली की ॲग्री टुरिझमला येण्याची गरज नाही, गॅस मिळेल, लाईट घरगुती दराने मिळेल, असे फायदे दिलेले आहेत. जिथपर्यंत जुन्नरचा विषय येतो तर जुन्नरमध्ये जो 2018 साली GR आला, तर त्या GR नंतर त्याच्यासाठी एक तालुकास्तरीय कमिटी बनणं गरजेचं होतं, ज्याच्यामध्ये पत्रकार असतील, थिंकर्स असतील, अभ्यासू लोक असतील, कॉलेजेस असतील, देवस्थान असतील, आणि यांनी एक इकोसिस्टम तयार करून त्याचा पीअर प्रेशर शासनावर तयार करायला पाहिजे होता. तो दुर्दैवाने मागच्या आपण आज म्हणू का 10-12 वर्षामध्ये 10 वर्ष होतं झाले त्याला, तर 8 वर्षामध्ये होऊ शकला नाही. तर तिथं कुठंतरी आपण सगळ्या स्टेकवर कमी पडतोय असं वाटतं. आपण IT पार्क MIDCच्या सेंटरला आहोत, त्यामुळे आपल्याकडे खूप मोठा वर्ग, आपल्याकडे निसर्ग आहे, इतिहास आहे, वारसा आहे, लेणी आहेत, प्राचीनत्व आहे, आधुनिक गोष्टी आहेत, सायन्स आहे आणि शेती आहे. या सगळ्यासाठी लोक येऊ शकतात. आपण ट्रेंड करण्यापेक्षा आपण जर आपल्या परंपरांनाच ट्रेंडमध्ये आणलं, त्याला व्यवस्थित पॅकेजिंग केलं, त्याची बांधणी केली, तर या नवीन टुरिझम एक्सपिरियन्ससाठी लोक नक्कीच येत जातील. पण त्यासाठी थोडं चिंतनाची गरज पडते. आपण काय करतो की एक गोष्ट गोव्यात चालली तर आपण ती जुन्नरमध्ये आणायचा प्रयत्न करतो, पण गोव्यात आणि जुन्नरमध्ये फरक आहे. आपण जुन्नरचंच पोटेन्शियल ओळखून त्याच्यावर काम करायला पाहिजे. म्हणजे मी दत्ता बाळसराव, मी या जुन्नर तालुक्यातलाच आहे. आता मुंबईला असतो, पण जुन्नर तालुक्यामध्ये वारंवार येणं मला एवढ्यासाठी आवडतं की इतक्या गजबजाटातून एखादा दिवस शांततेचा मिळाला की ती ऊर्जा मला पुढचे 15 दिवस पुरते. आणि हेच जागतिक पातळीवरचे सत्य आहे. म्हणजे एकेकाळी आपल्याला माहिती आहे की साधारण महाराष्ट्रामध्ये तरी लग्न झाल्यानंतर बहुतांशी जोडपी काश्मीरला हनीमूनला जायचे, आणि नंतर अस्थिर झाल्यानंतर खूप काळ काश्मीरला जाता आलं नाही म्हणून लोक अगदी तळमळत होते. हिमाचलला लोक जायला लागले. तेच आपण जागतिक पातळीवर बसतो. तुर्कस्तान असेल, इस्तंबूल सारखं शहर हे पर्यटनासाठी लोकांचं अतिशय आवडतं शहर. पण मधल्या काळात तिथे जो एक काय म्हणू आपण तणाव तयार झालाय, त्रास सुरू झाले, तेव्हा लोकांना मोकळेपणे जाता येत नाही. आणि मला असं वाटतं की एकमेकांकडे गेल्याशिवाय, भेटल्याशिवाय एकमेकांची संस्कृती, एकमेकांची भाषा, एकमेकांची खाण्यापिण्याची सवय, हे सगळं एकमेकांना कळल्याने गैरसमज दूर होतात आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने एक शांतताप्रिय आणि एकात्म समाज निर्माण होतो. आणि आपण आता विज्ञानाच्या काळात वाचतो की शेवटी आपण सगळे एकाच होमिओपॅथीपासून जन्माला आलेलो आहोत. पण आता वेगळ्या ठिकाणी आल्यानं आपण एकमेकांचे काही शत्रू होत नाही, आपण वेगळे आहोत, पण आपल्यामध्ये भेद नाही आहेत. तर ते वेगळेपण हे आपलं सौंदर्य आहे आणि ते समजून घ्यायला पर्यटनासारखं दुसरा मार्ग नाही. म्हणजे अगदी भारताच्या सारख्या ठिकाणी सुद्धा तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये गेलात की तिथे खूप वेगळेपणा आपल्याला पाहायला मिळतो. आसामपासून सुरू होतो तो अगदी अरुणाचलपर्यंत. तेच आपण साऊथमध्ये गेलो की पदार्थ बदलतात, वेशभूषा बदलते, सगळंच काही निसर्गही बदलतो. म्हणजे हिमाचलचं जंगल आणि केरळचं जंगल खूप वेगळ्या प्रकारचं आहे. आणि मला वाटतं ते सगळं इतक्या समृद्ध देशात आपण जन्माला आलो असेल, जागतिक पातळीवर तर ते साजरं व्हावंच, पण किंवा देशाच्या पातळीवर शक्य होईल तितकं आपण जास्तीत जास्त ते अनुभवलं पाहिजे. आम्ही ना अनेक वेळा भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही असे गाडी घेऊन फिरणं, म्हणजे ट्रेन किंवा याचा प्रवास न करता जाणं, थांबणं, कुठं धाब्यावरती उतरणं, तिथलं सगळं समजून घेणं, असं करत गेलो. आणि 3-1 वेळा आम्ही इथून लडाखपर्यंत, एकदा काश्मीर मार्गे, एकदा रोहतांग मार्गे आम्ही गेलो आहे. आणि मग ते तिथं मी जो सगळा भारत जो बघतो की आपण इथून गेल्यानंतर प्रदेश गुजरातमध्ये वेगळा सुरू व्हायला लागतो,
तिकडची भाषा, तिकडचं आहार हा तिकडचा बदलतो. आणि पुढे जेव्हा आपण राजस्थानाच्या येतो तेव्हा वाळवंट लागतं. म्हणजे इकडची जमीन आणि वाळवंटातला पूर्ण अगदी हे, आणि ते लोक, ते उंट, असं करत पुढे गेलं की पंजाबचा अत्यंत सुपीक प्रदेश लागतो की जिथं दगड सापडणं मुश्किल होतं. आणि त्याच्यानंतर पुढे पठाणकोटवरनं वरती गेलं की तुम्हाला हिमालयाच्यामध्ये सगळा बर्फ त्याच्यात याला मिळतो. आणि पुन्हा तुम्ही म्हणजे श्रीनगर मार्गे जेव्हा आपण जातो तेव्हा तर ते काही नंदनवनच आहे. आणि मग श्रीनगरचे सगळे काश्मीरी, तिथल्या लोकांचे पदार्थ, तिच्याला ज्याला आपण काहीतरी काश्मीरीयत म्हणू, त्यांचं आतिथ्य, दाल लेकमधलं हे सगळं बघितल्यानंतर जेव्हा पुढे जेव्हा आपण लडाखकडे जातो, म्हणजे कारगिल आणि हे सगळं करत, तर तो तर सगळा प्रदेश एकदम ज्याला काय अवर्णनीय असा तो सगळा निसर्ग आहे. आणि त्यानंतर पुढे म्हणजे पुढे गेल्यानंतर हिरवेपणा संपतो आणि पुन्हा तिथे एक प्रकारचं जे वाळवंट लागतं, पण अत्यंत थंड आणि कोरडं सगळं. आणि तिथली जी आकाशाची काही निळाई जी आहे ती तर प्रचंडच असते. तिथे आपल्याला सगळे बौद्ध धर्माचे लोक तिथेच आपल्याला मिळतात, ते लामा, त्यांचे तिथले सगळे मठ, आणि तिकडचं एक जीवन पुन्हा सगळं वेगळं आहे. तर हे जे सगळं जे काय दिसायला लागतं ते अगदी दक्षिणेकडे गेलं तर आणखीन सगळं वेगळं. म्हणजे आता इथं समजा काय तुम्हाला हे खा, ते खा, हे पवित्र, हे जी सगळी जी बंधनं दिसतात, केरळात गेलं तर तुम्हाला त्याच हॉटेलमध्ये जे काय हातात मला येतं जेवणाचं काय काय त्यातनं खाण्याचे पदार्थ, तर ते इडलीपासून बीफपासून फलानं सगळे एकाच जागी तिथं असतं. तिथे काय कोणाला काय त्यातलं काय वाटत नाही. तेव्हा हे जे सगळं आहारांपासून, पोशाखांपासून, सगळ्यांचं जे इतकं आपल्या देशातलं जे सगळं वैविध्य आहे त्याला, तर हे जर वैविध्य जर पाहिलं तर हे वैविध्य तुम्ही केलेलं नाही आहे, हे शासनाने केलेलं नाही, ते इथं आहे. आणि ते हजारो वर्ष असं ते आहे. आणि त्यातनं एकच लक्षात येतं की ही सगळी माणसं ही एकोप्यानं राहत आहेत. ह्याचा अर्थ त्यांच्यात मतभेद होतात असं म्हणजे होत नाहीत असं नाही, झगडा होत नाही असं नाही, पण हे सगळं एकमेकांमध्ये नैसर्गिकरित्या जे काही मिसळणं जे आहे ते नैसर्गिकरित्या मिसळणं की ज्याच्यामुळे शांतता राहते, सौहार्द राहतं, ते आज बिघडवलं जाते आणि ते अनैसर्गिक पद्धतीने बिघडवलं जाते. तर जर तुम्ही शांतपणानं जर पर्यटन करणारे खरोखर असाल, मग तुम्ही तीर्थयात्रा करणारे असाल, तुम्ही ट्रेकिंग करणारे असाल, तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्ही लोकांच्या जेव्हा जाता तिथे फिरता, निसर्गात जेव्हा एकत्रित जाता, तेव्हा त्याचा स्थायीभाव हा शांतताच असतो, सौहार्द असतं, एकमेकांना समजून घेणं असतं. आणि त्या ठिकाणी कुठेही तुम्हाला लोकांचा असा आम्हाला कुठेही अनुभव आला नाही की लोक आमच्याशी परकेपणानं वागलेत. जिथं तिथे स्वागतच झालेलं आहे त्याला. आणि तिथला जो सगळा काही त्या लोकांच्याशी बोलणं वागणं, तेव्हा तुम्ही कुठलाही असा जर असा अभिनिवेश घेऊन जर नाही गेलात, त्यांना समजून घेण्याच्या पद्धतीने जर गेलात, तर लोक स्वागत करतात असाच अनुभव. हाच तुम्हाला देशाच्या बाहेरचाही अनुभव आहे. देशातल्या बाहेरच्या लोकांची जी सगळे आपण अनुभव ऐकतो किंवा जी कोणी मंडळी जात असतात, आम्ही काही वेळेला त्याला गेलो आहे, तर ते सगळं जे वैविध्य मानवजातीचं जे काय सगळं आहे ते आपण तयार केलेलं नाही आहे. ते एका क्रमात ते सगळं मानवाच्या विकासाच्या क्रमात झालेलं आहे आणि ते सहभावाचं आहे, सौहार्दाचं आहे आणि अर्थात त्यातून ते शांततेचं आहे. तर पर्यटन हा शांततेचा एक मोठा स्रोत आहे आणि तो निसर्गात आहे, तो आपण जपला पाहिजे. मी कुसुम बाळसराव आणि मी जुन्नरचीच आहे मूळची. माझं सासर आणि माहेर दोन्ही जुन्नर आहे. लहानपणी पाहिलेलं मी जुन्नर जे होतं आणि आत्ताचं जुन्नर याच्यामध्ये इथे राहताना मला जे माहीत नव्हतं ते आता पर्यटनाच्या निमित्ताने मला सुद्धा माहिती त्याची मिळायला लागली. आम्ही पूर्वी इथे धामणखेल, वडज असे देवळं फिरायचो. शिवाजी महाराजांचा शिवनेरी किंवा अष्टविनायकातलं लेण्याद्री हेच मुख्यत्वे करून जुन्नरचा एक प्रमुख भाग असायचा. पण आत्ता ज्या प्रकारची माहिती पर्यटनाच्या निमित्ताने बाहेर येते की जुन्नर ही व्यापारी पेठ होती, जुन्नरमधलं सगळं निसर्ग सौंदर्य आणि जुन्नरमध्ये इतक्या अशा असंख्य गोष्टी बघण्यासारख्या आहेत की ज्या भौगोलिक सौंदर्य आणि त्याच्याचबरोबर त्याच्यातलं नैसर्गिक वातावरण, हवा, अशा अनेक वैविध्य तिथे साठलेलं आहे आणि त्यामुळे या पर्यटनाच्या निमित्ताने या सर्व गोष्टी आता सगळ्यांना एक्सप्लोर करता येतात, याचा मला अभिमान वाटतो. मी सुवर्णा भुजबळ. मी 7वीला असल्यापासून जुन्नरला येते आणि शिवनेरीवरनं जुन्नर बघणं, इथल्या शेतांमध्ये फिरणं ही खूप आनंदाची गोष्ट असते. आणि
लेण्याद्री, शिवनेरी ही सर्व ठिकाणं प्रसिद्ध लोकांना माहिती आहेत, पण इथे अनेक लेणी आहेत की जी माहिती नाही आहेत आणि आता ती लोकांना पण माहिती व्हायला लागली आहेत. इतक्यांना मी इथे येते आणि दर सुट्टीला मला इथे यायला आवडतं. माझ्या मावशीचं हे गाव आहे. आणि जिप्सन हे जे ब्रिटिश काळात वनरक्षक म्हणून इथे आले होते आणि त्यांनी खूप इथल्या वनस्पतींचा अभ्यास केला, त्यातली औषध उपयोगी ज्या वनस्पती आहेत त्या त्यांनी शोधून काढल्या आणि ते इथेच राहत होते जुन्नर तालुक्यामध्ये. आणि आता खूप वर्षांनी मला कळलं की त्यांचं जे राहतं घर आहे त्याचं स्मारक केलंय आणि ते सर्वांना बघण्यासाठी मोकळं आहे आणि अतिशय सुंदर त्यांनी केलेले शोध आणि सर्व त्यांचं पत्रव्यवहार वगैरे तिथे ठेवलेला आहे. तर अशा रीतीने जुन्नरमध्ये येणं ही खूप निसर्गात येणं आणि एक आनंद उपभोगणं अशी एक संधी असते. सर्वांनी ती नक्की घ्यायला पाहिजे. अनेक ठिकाणं आहेत, एक दिवस 2 दिवस येऊन चालणार नाही, कदाचित परत परत येऊन त्या भेटी देऊन वेगवेगळ्या ठिकाणं इथली अनुभवणं एक आनंदाची गोष्ट आहे. माझं नाव विद्या घोरपडे, मी मुंबईकडची आहे. आम्ही पण आमच्या म्हणजे माझ्या कुटुंबाबरोबर मी बऱ्याच वेळा फिरायला निघते. पण जेव्हा पण आम्ही ठरवतो कुठे फिरायला जातो तर जी प्रसिद्ध जागा आहेत आपल्या ज्या हिल स्टेशन्स म्हणा, आपले लोणावळा खंडाळा आहे, महाबळेश्वर आहे, माथेरान आहे, ही नावं नेहमी पुढे येतात. पण माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं की जुन्नरला जाऊन बघ. आमचे नातेवाईक पण असतात पण कधी तेवढं येणं झालं नव्हतं जुन्नरला. आणि खूप लहानपणी मी इथे आले होते, पण बऱ्याच वर्षानंतर जेव्हा मी जुन्नरला आले त्यावेळी एक आपलं शिवनेरी, शिवाजी महाराजांचं जन्मस्थान हे आम्ही इतिहासात पण पुस्तकात वाचलं होतं, त्यामुळे ती माहिती मला होती. लेण्यांद्री आपले अष्टविनायक मधले ते गणपती तेही मला माहित होतं. पण ज्यावेळी मी स्वतः माझ्या कुटुंबाबरोबर आले आणि आम्ही इथून म्हणजे स्वतःची गाडी घेऊन आलो आणि विचार केला, इकडच्या जे लोक आहेत तिकडची त्यांच्या संपर्कात आलो, त्यांच्याशी बोललो, त्यावेळी त्यांनी आम्हाला अनेक ठिकाणांची, जसं इकडे एक स्मारक आहे जिप्सन जे आहे तिकडचे फॉरेस्ट ऑफिसर ब्रिटिश काळातले होते ते, हे आम्हाला पहिल्यांदाच समजलं. आणि आम्हाला इतकं कौतुक वाटलं की एक विदेशी माणूस ज्याने आपल्यावर एवढं राज्य केलं आणि परत आपण जेव्हा स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा या व्यक्तीला असं वाटलं की आपण इथेच स्थायिक व्हावं आणि ह्या निसर्गरम्य जागेत आपण आपलं पुढील आयुष्य घालवावं. ही सुद्धा एक आपल्या भारतासाठी, आपल्या जुन्नर तालुक्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटलं. आणि आपण जवळची लोक खरंच मला असं वाटलं की एक्सप्लोर करायला पाहिजे. तर मी पण माझ्या मैत्रिणींना, बाकी आमच्या नातेवाईकांना सांगितलं की लोणावळा खंडाळा तर तुम्ही अनेकदा बघता, पण तुम्ही जुन्नर येऊन बघा. जुन्नर मधले जो डोंगरचा भाग आहे, इकडचे जे धबधबे आहेत आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अजून एक्सप्लोर झाल्या नाहीत, ज्या लोकांना माहिती नाहीत, तर त्या माहिती करून घ्या आणि त्या पहा आणि त्याचा आनंद लुटा. आणि मला असं वाटतं पर्यटकाचं जे स्थान आता ठरवलंय की बाबा इथे सुद्धा जुन्नर तालुक्याला जे महत्व दिलंय आणि आता आपण मला वाटतं 27 सप्टेंबरला एक जागतिक पर्यटक दिन साजरा करतोय, त्यामुळे मला फार म्हणजे कौतुक वाटतंय की मी पण याच्यातला एक भाग, म्हणजे इथे मी फिरले ह्या ठिकाणामधली आहे, मी म्हणजे माझं नातं ह्या जुन्नरशी आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे ह्या तालुक्याला खूप म्हणजे प्रसिद्धी आणली पाहिजे, इकडच्या जागा, कारण इकडचा जो अनुभव आहे तो प्रत्येक लोकांनी घेतला पाहिजे, भारतीय लोकांनी, असं मला वाटतं.